Hello students, welcome in Sahaj Shikshan. Today I am going to teach you standard 10. Subject is a science and technology part 2. In that chapter number first, heredity and evolution. म्हणजेच आनुवंशिकता आणि उत्क्रांती. So let's start to chapter. In this chapter, which point we are going to learn is that first part on this chapter is heredity and hereditary changes, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. म्हणजेच हे दोन पॉइंट्स मी आजच्या या पार्ट नंबर 1 मध्ये घेत आहेत. हे पुढचे पॉइंट्स त्यानंतरचे पुढचे पॉइंट्स पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये कव्हर केले जातील. सो लेट्स स्टार्ट पार्ट 1. पॉइंट फर्स्ट इज अ हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. म्हणजेच अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल म्हणजेच काय हे आपण आता बघूयात. इन दॅट फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी. इट इज अ प्रोसेस बाय विच फिजिकल और मेंटल क्वालिटीज पास फ्रॉम पॅरेंट्स टू चाइल्ड इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजेच ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांचे जे काही गुणधर्म आहेत हे त्यांच्या मुलांच्या मध्ये पास करणे, ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ह्याला अनुवंशिकता असे म्हणतात. बघा, it is a process by which physical or mental qualities, we can say it is a physical characteristics असं सुद्धा म्हणू शकतो. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय तर त्यांचे जे काही आईज कलर आहेत, केसांची जी हेअरस्टाईल आहे म्हणजे स्ट्रेट हेअर, कर्ली हेअर, फेअर कॉम्प्लेक्शन, त्यांची हाईटची इन्फॉर्मेशन, ही ऑल इन्फॉर्मेशन जी काय आहे ही विच इज पास फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजे त्यांच्याबद्दलची जी काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे जवळजवळ त्यांच्या मुलांच्या मध्ये पास होणे, या प्रोसेसला हेरिडिटी किंवा अनुवंशिकता असे म्हणतात. देन नेक्स्ट, और ट्रान्सफर जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर वाया जीन. म्हणजेच कॅरेक्टर, जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे जे काही आहे जनुकीय कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणतो, असे एका जनरेशन पासून, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पास करणे वाया जीन्स म्हणजे जनुकांच्या द्वारे. जीन्स म्हणजे काय हे आपण पुढच्या भागांमध्ये बघणारच आहोत किंवा पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण नीट समजून घेऊयात. वाया जीन्स ते जे काही जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करणे, याला सुद्धा अनुवंशिकता किंवा हेरिडिटी असे म्हणतात. इथे मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगत आहे. आई वडील किंवा मदर फादर असं सांगू शकता आणि हे त्यांचे मुलं आहेत, तर यांच्यातील जे काही गुणधर्म आहेत, ह्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे त्यांच्या मुलांच्या मध्ये पास होणे, ही जी प्रोसेस आहे यालाच अनुवंशिकता असे म्हणतात. सी स्टुडंट, again I will tell you the definition of heredity. It is a process by which physical or mental qualities pass from parents to their children is called as a heredity. Next, what is the uses of this heredity? So there is a first use. Heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorder. म्हणजेच या अनुवंशिकतेचा उपयोग हा अनुवंशिक जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत, समजा डायबिटीज, हा जो डायबिटीज आजार आहे आजोबांच्याकडून वडिलांच्याकडे, वडिलांच्याकडून मुलांच्याकडे, असा हा जो आजार आहे डायबिटीज सारखा हा पास होत जातो. तर हा आजार अनुवंशिकरित्या पास होऊ नये किंवा सपोज झाला तर त्याच्यावरती काही प्रिव्हेन्शन्स व्हावे, त्याच्यावरती ट्रीटमेंट व्हावी, यासाठी या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स. म्हणजे सध्या जे काही हायब्रिड ॲनिमल्स किंवा प्लांट्स सुरू आहेत त्याच्यामुळे प्रोडक्शन भरपूर प्रमाणात होत आहे, अशा ठिकाणी सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. देन थर्ड पॉइंट इज इन अ इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. म्हणजे काही असे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो, अशा ठिकाणी सुद्धा किंवा अशा इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. अगेन देयर इज अ फोर्थ युजेस विच विल बी युज्ड इन अ क्राईम प्रोसेस. म्हणजे डीएनए टेस्टिंग, फिंगरप्रिंटिंग टेस्टिंग, अशा ठिकाणी सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. सो दिस इज अ युजेस ऑफ दिस हेरिडिटी. तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित 2 किंवा 3 मार्काला व्हॉट इज द युजेस ऑफ हेरिडिटी असा प्रश्न विचारू शकतात. सी स्टुडंट, नाउ वी विल लर्न अबाउट व्हॉट इज अ डीएनए. The long form of DNA is a deoxyribonucleic acid. Deoxyribonucleic acid. Okay, long form of DNA is a deoxyribonucleic acid and founder of this DNA is a Friedrich Mischer. Okay, this is the structure of this DNA. आता
हा जो डीएनए आहे म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे नेमकं आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये असतो कुठे याचा पहिल्यांदा आपण प्रिव्ह्यू बघूयात. सी दिस इज अ ह्यूमन सेल. ओके, दिस इज अ पिक्चर ऑफ ह्यूमन सेल्स. ग्रुप ऑफ सेल्स कॅन मेड टिश्यूज म्हणजेच या सेल्सचा जसा जसा ग्रुप होत जाईल यांच्यापासून सेल्स टिश्यूज बनतात की म्हणजेच त्याला आपण उती असं म्हणतात. या ठिकाणी मी ह्या उतींचं पिक्चर्स दाखवलेलं आहे. देन हे ज्या उती आहेत या उतींच्या पासून पुढे आपले ऑर्गन्स बनतात म्हणजे जी काही इंद्रिय आहेत हार्ट, लंग्स, लिव्हर, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन्स अशी जी काही इंद्रिय आहेत ही या उतींच्या पासून बनतात. अँड देन नेक्स्ट मेक्स बॉडी. ओके, म्हणजेच बघा परत सांगते मी, पहिल्यांदा मानवी पेशी असते, या पेशींच्या पासून उती बनतात, उतींच्या पासून पुढे आपले ऑर्गन्स किंवा इंद्रिय बनतात आणि त्यापासून पुढे आपली ह्यूमन बॉडी बनते. तर आता यामध्ये हा डीएनए नेमका असतो कुठे? या ठिकाणी मी इथून इकडे बाण दाखवलेला आहे म्हणजेच हे जे काय आहे हे सेंटर ऑफ द सेल्स म्हणजेच या पेशीचा हा मध्य आहे किंवा या पेशी केंद्रक आहे आपण असं म्हणूयात. तर ह्या पेशी केंद्रक आहेत, या पेशी केंद्रकामध्ये किंवा या सेल्स मध्ये न्यूक्लियस असतो. दिस इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. इन दिस न्यूक्लियस वी विल फाउंड दॅट दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर, दिस स्ट्रक्चर्स इज कॉल्ड एज अ क्रोमोझोम किंवा याला गुणसूत्र असं म्हणतात. अशा प्रकारचे हे जे स्ट्रक्चर दिसत आहे हे क्रोमोझोम आहेत, ह्याला गुणसूत्र असं म्हणतात. आणि हे जे गुणसूत्र आहेत हे गुणसूत्र हे या डीएनए पासून बनलेले असतात. म्हणजेच आता आपल्याला कळालं असेल की ह्या डीएनएचं नेमकं वास्तव्य आहे कुठे, तर सेंटर ऑफ द सेल म्हणजेच या पेशीच्या केंद्रकामध्ये हा डीएनएचे वास्तव्य असते. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ दिस डीएनए. बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कसं आहे, हेलिकल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि यामध्ये ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत, स्टेप्स आहेत, या आहेत न्यूक्लियोटाइड्स. ओके, दीज आर द 4 न्यूक्लियोटाइड्स विच इज ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानिन. या 4 न्यूक्लियोटाइड्स पासून हे आपले हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. शिवाय याचा आकार आहे हा हेलिकल आहे. आता बघूयात डीएनए बद्दलची माहिती. डीएनए कंटेन्स जेनेटिक मटेरियल. ओके, डीएनए मीन्स अगेन आय विल से tell you what is a long form of DNA. It is a deoxyribonucleic acid. It contains genetic material or genetic characteristics. म्हणजेच तुमच्या शरीराबद्दलचे तुमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे तुमची हाईट असू दे, तुमचा कलर कॉम्प्लेक्शन असू दे, तुमची हेअरस्टाईल असू दे, तुमचे आईज कलर असू देत, या सगळ्याची पूर्ण माहिती या डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते. देन जीन्स इज द सेगमेंट ऑफ दिस डीएनए. म्हणजे आता समजा हा एक भाग आहे, या विभागाला किंवा भागाला आपण काय म्हणतो, जीन्स असं म्हणतो. ओके, segment of DNA is called as a genes. Then next one is a double stranded master molecule and helical shape. Double stranded, I already tell you this structure is having a double stranded and having a helical shape. This is a important part, that is it is having a master molecule. Why it is called as a master molecule? Because it contains all information about our body, so it is called as the master molecule. Okay, DNA is called as a master molecule. Then next, in the DNA protein synthesis is done. So here is the process of protein synthesis. Protein synthesis means what, student? So protein means it is a chain of amino acids. And synthesis means to generate or to create. Okay, means what is the meaning of protein synthesis? To create or generate the chain of amino acids is process is called as the protein synthesis process, and this process is done in the DNA. Okay, so आपण आता या ठिकाणी डीएनए चे फाउंडर फ्रेडरिक मिशर आहेत हे बघितलं. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघितलं. या डीएनए चे वास्तव्य नेमकं कुठे आपल्या शरीरामध्ये आहे हे बघितलं. त्याचबरोबर याला मास्टर मॉलिक्यूल का म्हणतात आणि यामध्ये प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस नेमकी काय आहे, आता ती कशी पुढे वर्क करते हे आपण बघणार आहोत. तर पुढचा पॉइंट आपला आहे तो आहे ट्रान्सक्रिप्शन. ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ही प्रोसेस 3 टप्प्यामध्ये होते. यामध्ये पहिला जो टप्पा आहे त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजेच प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. तर हे 3 टप्पे आपण आता बघणार आहोत. So this is the first point is
DNA knows how to create a protein with the help of RNA. म्हणजेच हा जो डीएनए आहे याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रथिने कशी निर्माण करायची हे या डीएनए ला माहिती आहे, परंतु हा डीएनए स्वतः कोणतेही काम करत नाही, त्यासाठी तो आरएनए ची मदत घेतो विथ द हेल्प ऑफ आरएनए. नाउ हियर आरएनए इज अगेन न्यू वर्ड. RNA, long form of RNA is a ribonucleic acid. Okay, what is the long form? Ribonucleic acid. Protein synthesis from DNA through RNA, this process is called central dogma. म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची जी क्रिया आहे ही DNA फ्रॉम DNA थ्रू RNA म्हणजेच DNA पासून RNA च्या मदतीने जी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया घडते त्यालाच सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, व्हॉट इज अ सेंट्रल डोग्मा, बिकॉज दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन एग्जाम. व्हॉट इज अ सेंट्रल डोग्मा? प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम DNA थ्रू RNA is called as the central dogma. Then next, what is a transcription? Formation of mRNA. Again, mRNA means messenger ribonucleic acid. Okay, messenger ribonucleic acid from DNA for the purpose of protein synthesis is called as a transcription. म्हणजे mRNA तयार करणे फ्रॉम DNA पासून mRNA तयार करणे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशासाठी? प्रथिन संश्लेषणासाठी. या पूर्ण प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन असे म्हणतात. बघा, हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे हे तुम्ही पॉइंट्स पूर्णपणे पक्के करून टाका. व्हॉट इज अ सेंट्रल डोग्मा अँड व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? सो व्हॉट इज अ सेंट्रल डोग्मा? सेंट्रल डोग्मा मीन्स protein synthesis from DNA through RNA process called as a central dogma, and formation of messenger ribonucleic acid from DNA, this for the purpose of protein synthesis is called as the transcription. Now ही जे आता प्रतिलेखन आहे किंवा प्रोसेस फॉर्मेशन ऑफ mRNA आहे हे कसे होते? तर DNA चे जे दोन धागे आहेत या दोन धाग्यांपैकी एकाच धाग्याचा वापर केला जातो. या एका धाग्यावरती जे न्यूक्लियोटाइड्स असतील हे न्यूक्लियोटाइड्स मुळे किंवा या न्यूक्लियोटाइड्सच्या पासूनच mRNA वरचा न्यूक्लियोटाइड्सचा क्रम तयार होतो आणि DNA मधील जे दोन धागे आहेत या दोन धाग्यांमध्ये वापरलेला एक धागा आणि तयार होणारा mRNA चा धागा या दोघांच्या वरती सुद्धा जे न्यूक्लियोटाइड्स असणार आहेत या दोघांचे जे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकाला पूरक असे असतात. Okay, means mRNA is produced as per the sequence of nucleotides on a DNA. म्हणजेच DNA वरचे जे काही एका धाग्यावरचे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्यावरूनच mRNA चे सुद्धा न्यूक्लियोटाइड्स किंवा mRNA प्रोड्यूस होतो, तयार होतो. आता हे न्यूक्लियोटाइड्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत बघा, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे DNA मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण आता mRNA तयार होत आहे, तर या RNA मध्ये थायमिन ऐवजी युरॅसिल वापरला जातो. ओके, दिस इज द डिफरन्स ऑफ mRNA अँड DNA. म्हणजेच DNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स वापरले जातात, तर RNA मध्ये युरॅसिल हा एक थायमिन ऐवजी न्यूक्लियोटाइड्स वापरलेला असतो. ओके, आता तुम्हाला समजले असेल व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन. अगेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम अँड इझी फ्लो चार्ट मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगते. बघा, या ठिकाणी हा आपला DNA आहे. DNA इज अ डबल स्टँडर्ड, परंतु यातल्या ह्या एकाच धाग्याचा उपयोग केलेला आहे. या एका धाग्यावरती जसे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्यावरून हा mRNA चा धागा तयार होत आहे. याच्यावरती न्यूक्लियोटाइड्स आणि याच्यावरचे हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकांना कॉन्टिग्युएंट्स आहेत किंवा ते एकमेकाला पूरक आहेत. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच DNA पासून mRNA तयार करण्याची जी प्रोसेस आहे यालाच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. अगेन विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट, DNA पासून RNA तयार करणे या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हणतात. अगेन फ्रॉम DNA to RNA and RNA to mRNA means messenger ribonucleic acid. This process is called as a transcription. म्हणजेच बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये रट्टा मारण्याची गरज नाही. डायग्राम, फ्लो चार्ट इतकं तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हे नक्की सांगता येईल. देन नेक्स्ट पॉइंट इज अ डिफरन्स बिटवीन DNA and RNA. Again, the full form of DNA is a deoxyribonucleic acid and full form of RNA is a ribonucleic acid. DNA have a double stranded
RNA have a single stranded. In a DNA, there will be the 4 type of nucleotides: adenine, thymine, guanine and cytosine. But in RNA, it is having the adenine, guanine, cytosine and uracil. Okay. सो DNA हा जो DNA आहे हा पेशीच्या केंद्रकामध्येच असतो. त्यानंतर हा जो RNA आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये त्याचबरोबर पेशीच्या द्रव्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळतो. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन अ DNA अँड RNA. अगेन नेक्स्ट पॉइंट इज अ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मीन्स स्थानांतरण. mRNA formed in a nucleus comes into the cytoplasma. आता या ठिकाणी आपला हा जो mRNA आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये फॉर्म इन अ न्यूक्लियस म्हणजे पेशीच्या केंद्रकामध्ये तो तयार झालेला आहे. हा आता पेशी द्रव्यात येत असतो. तो जसा जसा पेशीच्या द्रव्यामध्ये येत असतो, येताना एक सांकेतिक मेसेज आपल्या बरोबर घेऊन येतो. इट कम्स विथ अ कोडेड मेसेज. अगेन हा जो येत आहे आता mRNA तयार झालेला आहे, याच्यावरती हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हा जो मेसेज आहे हा मेसेज हा 3-3च्या स्वरूपामध्ये किंवा 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपामध्ये तो घेऊन येत असतो. त्यामुळे 3-3 न्यूक्लियोटाइड्स आहे आणि हा मेसेज कोडेड फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. व्हॉट इज अ ट्रिपलेट कोडॉन? ट्रिपलेट कोडॉन म्हणजे जो mRNA आहे, mRNA वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे न्यूक्लियोटाइड्स 3-3च्या संचाच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असे म्हटलेले आहे. Then message on mRNA amino acids are supplied by tRNA. म्हणजेच आता या मेसेज mRNA वरती मेसेज आहे, अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA म्हणजे त्याच्यासाठी जो आपल्याला सप्लाइड करायचे आहेत अमिनो ऍसिड्स हे कुठे असतात तर tRNA वरती असतात. अगेन न्यू वर्ड इज अ tRNA. tRNA मीन्स ट्रान्सफर रायबोन्यूक्लिक ऍसिड. तर याच्यावरची हे कोड आहेत, हा अँटी कोड mRNA साठी असतो. On this tRNA has an anticode having a complementary sequence to the codon on mRNA. म्हणजेच tRNA वरती एक प्रकारचा अँटीकोड असतो. म्हणजे जो mRNA वरती कोड आहे त्याच्यासाठी अँटीकोड हा tRNA वरती असतो. This process is called as the translation. Okay, what is a translation? tRNA has an anticode having a complementary sequence to the codon on mRNA. म्हणजे mRNA जो मेसेज घेऊन आलेला असतो हा मेसेज न्यूक्लियोटाइड्सच्या 3-3च्या स्वरूपात असतो. त्यामुळे त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर tRNA जो आहे या tRNA वरती mRNA वरती जसा कोड आहे तसाच त्याला अँटीकोड हा tRNA वरती आहे. हे जी कोडिंग डिकोडिंगची प्रोसेस आहे यालाच ट्रान्सलेशन किंवा भाषांतरण असं म्हटलेले आहे. नेक्स्ट अगेन डायग्राम अँड इझी फ्लो चार्ट. हियर इज अ न्यूक्लियस. ओके, म्हणजे या पेशीच्या केंद्रकामध्ये आता हा आपला mRNA तयार झालेला आहे. तो पेशी द्रव्यात येत असताना जो मेसेज घेऊन येत आहे हा 3-3च्या स्वरूपामध्ये घेऊन येत आहे. बघा मी पुन्हा सांगतेय, तुम्हाला फिक्स लक्षात राहावं यासाठी. हे जे 3-3चे संच आहे त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. याच्यावरती जो मेसेज आलेला आहे किंवा हे जो कोड आहे या कोडला अँटीकोड हा tRNA वरती आहे. आणि ही जी कोडिंग डिकोडिंगची प्रोसेस आहे यालाच ट्रान्सलेशन असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट कंटेंट इज अ ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. द अमिनो ऍसिड्स ब्रॉट बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. म्हणजेच आता या ठिकाणी जे tRNA वरती अमिनो ऍसिड्स आहेत किंवा जो मेसेज आलेला आहे tRNA वरती तो अँटीकोड झालेला आहे. आता हा जो मेसेज आहे हा एका ठिकाणी बांधून ठेवण्याचे जे काय काम आहे हा rRNA करत असतो. म्हणजे रायबोझोम रायबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, अमिनो ऍसिड्स जो काही tRNA वरचा mRNA वरचा मेसेज आलेला आहे tRNA वरती तो अँटीकोड केलेला आहे किंवा तसा त्याला पूरक क्रम पोहोचवलेला आहे. हा मेसेज आहे हा बांधून ठेवण्याचे काम कोण करतो? रायबोझोम रायबोन्यूक्लिक ऍसिड. व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ दिस? रायबोझोम रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे बांधून ठेवण्याचे काम हा rRNA करत असतो. ही प्रोसेस करत असताना ड्यूरिंग दिस प्रोसेस रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड of mRNA to the other end by the distance of one triplet codon. This called as a translocation. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आता हा जो रायबोझोम आपल्याला दिसत आहे हा रायबोझोम mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे 3-3च्या संचाच्या स्वरूपातच तो पुढे सरकत असतो. म्हणजे बघा या ठिकाणी mRNA आहे, ह्या 3च्या मध्ये एक कोड आहे, या 3 मध्ये एक कोड आहे, इथे कोड आहे, या 3 मध्ये एक कोड आहे.
तर हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम हे 3-3चे बंध म्हणजे बॉन्डेड करून ठेवतो एकमेकाला. हा पुढे पुढे सरकत असताना सुद्धा 3-3च्या संचानेच पुढे सरकत राहतो. तर ही जी प्रोसेस आहे, रायबोझोम कीप्स मूव्ह फ्रॉम वन एंड ऑफ mRNA to the other end by the distance of triplet codon is called as a translocation. म्हणजे या पूर्ण प्रोसेसलाच स्थानांतरण असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण प्रोटीन सिंथेसिस क्रिया करण्यासाठी कोणकोणते टप्पे लागतात ते बघितलं. त्यामध्ये पहिला होता ट्रान्सक्रिप्शन. देन नेक्स्ट वी विल सी इट इज व्हॉट इज अ ट्रान्सलेशन, and lastly we see what is a translocation. Now next point, it is a mutation. Mutation म्हणजेच उत्परिवर्तन. तर हे जे उत्परिवर्तन आहे याचे फाउंडर आहेत ह्युगो द रिस. यांनी या उत्परिवर्तनाचा शोध लावला. त्यांनी हा शोध लावला किंवा हा शोध एक्सप्लेन करताना त्यांनी सांगितलं की समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज मायनर चेंज विच इज अ नथिंग बट म्युटेशन. म्हणजे जे काही न्यूक्लियोटाइड्सचा क्रम आहे, हा क्रम मध्ये एखादा थोडासा बदल होतो किंवा त्यांची पोझिशन चेंज होते आणि त्यावरूनच जो काही बदल घडलेला असतो किंवा छोटा बदल आहे, हाच म्हणजेच उत्परिवर्तन होय. इट इज अ एक्झाम्पल सिकल सेल्स ॲनिमिया इज अ एक्झाम्पल ऑफ दिस म्युटेशन. म्हणजे उत्परिवर्तनाचे एक एक्झाम्पल कोणतं, तर सिकल सेल्स ॲनिमिया हे त्याचं उदाहरण आहे. इट कॉजेस अ डिसीजेस लाईक जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे याच्यामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा घडू शकतात की हे जे बदल आहेत हे कधी कधी लक्षणीय असतात तर कधी कधी फार किरकोळ सुद्धा असतात. ओके, व्हॉट इज अ म्युटेशन? म्युटेशन मीन्स समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. बघा या ठिकाणी मी आकृती सॉरी सांगते. हा आहे आपला मेन सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइड्सचा. यामधला समजा एखादा न्यूक्लियोटाइड्सचा जो काही क्रम आहे हा जर बदलला तर जो काही चेंज होणार आहे त्यालाच म्युटेशन असं म्हणतात. टीजीसी याच्या बदली हा क्रम आलेला आहे, त्यामुळे हा जो पुन्हाचा रिप्लेसमेंट झालेला आहे याच्यामुळे जो बदल घडणार आहे यालाच म्युटेशन असं आपण म्हणणार आहोत. देन अगेन इन द समरी प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. या समरीमध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगते प्रथिन संश्लेषणाची क्रिया डीएनए मध्ये कशी घडते. डीएनए मध्ये आपल्या शरीराबद्दलची पूर्ण माहिती स्टोअर केलेली असते. देन नेक्स्ट डीएनए पासून mRNA तयार करणे म्हणजेच मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड तयार करणे, ही जी प्रोसेस आहे यालाच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. त्यानंतर mRNA वरचा जो मेसेज आहे हा मेसेज त्याला अँटीकोडॉन tRNA वरून दिला जातो. ती जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सलेशन असे म्हणतात. त्यापासून जी चेन ऑफ अमिनो ऍसिड्स बनतात आणि पुढे आपल्याला प्रोटीन्स क्रिएट होतात. यामध्ये tRNA आणि rRNA. tRNA काय करतो तर mRNA वरती जो मेसेज आलेला आहे हा मेसेजला अँटीकोड पुरवतो आणि rRNA काय करतो, हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम त्या मेसेजला एकत्रितपणे बांधून ठेवतो आणि 3-3च्या संचाच्या स्वरूपाने ते पुढे पुढे सरकत राहतो. ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. म्हणजेच आपण या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन हे पॉइंट्स बघितलेले आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर प्लीज कमेंट करा.